मिळालं, पैसाही मिळाला, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं जीवन बदलण्याची संधी मिळाली, स्वतःचं एक अस्तित्व मिळालं. काल प्रशांत सर जसं सांगत होते की चूल आणि मूल एवढंच स्त्रीचं आयुष्य नाही आहे आणि आपण सुद्धा आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो. तर ते खरोखर मी इथे अनुभवलं आहे. आणि मला हे सांगायचं, जर आज मी इथे डायमंड आहे, ब्लू डायमंड आहे, तर ह्याचं श्रेय वैयक्तिक माझं असण्यापेक्षा या सिस्टीमचं, या कंपनीचं, कंपनी प्रॉडक्ट, मेंटॉर सपोर्ट, टीमची साथ, या सगळ्या गोष्टींमुळे हे शक्य झालं आहे. कारण ह्याआधीही मी नेटवर्किंग केलेलं आहे आणि जर मला डायमंड ब्लू डायमंड व्हायचं होतं तर मी तिथे का नाही झाले आणि इथे का झाले. तर खरोखर हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. आज मी जे करू शकते हे तुम्हीही करू शकता. आणि म्हणून आहे ना, आज मला कुठलंही स्पीच असं द्यायचं नाहीये. स्पीच काय असतं, एक मोटिवेशन असतं, लोक थोडे दिवस लक्षात ठेवतात, विसरतात. पण मला असं वाटतंय, जर एक सक्सेस मंत्र ज्याच्यात जो मी अनुभवला आहे आणि तो मी तुम्हाला सांगू इच्छिते, त्यातनं जर तुम्हाला काही इन्स्पिरेशनल पॉईंट्स मिळाले की येस, हे करून आम्ही पण डायमंडशिपला जाऊ शकतो, तर ते मला शेअर करावं असं वाटेल. ना स्पीच, बट एक इन्स्पिरेशन टाईपने, की माझ्याकडनं जर तुम्हाला त्यातनं काही डायमंडशिपला जाण्यासाठी एक मार्ग मिळाला तर मला नक्कीच आवडेल. मग हे काय गोष्टी होतात, तर बघा, मला जे लक्षात आलं आहे की कुठलीही गोष्ट जर आपल्याला चांगली प्रकारे उभी करायची तर त्याचा पाया किंवा बेस हा भक्कम पाहिजे. जसं एखादी बिल्डिंग आहे तर त्याचे 4 पिलर्स हे स्ट्रॉंग पाहिजे, तर ती बिल्डिंग चांगली उभी राहील. रस्त्यावरून जर एखादी 4 व्हीलर चालली आहे तर ते 4 चाकं हे खूप मोठा रोल प्ले करतात. जर ते सगळे एकमेकांच्या कोऑर्डिनेशनमध्ये असले, प्रॉपर वर्किंगमध्ये असले, तर ती कार पण चांगली चालते. तसंच समर्थ सक्सेसमध्ये सुद्धा ना 4 पिलर्स आहेत, जे माझ्या नाही प्रत्येकाच्या आयुष्यात आहे सक्सेस होण्यासाठी. आणि जर आपण ते व्यवस्थितपणे तो पाया भक्कम ठेवला तर आपण डायमंडशिपला नक्कीच जाणार. इथे ह्याआधी माझं सलॉन होतं, म्हणजे 5 वर्षापूर्वी कोविड होता आणि लॉकडाऊन चालू होता. माझा खूप चांगला सेटअप होता. मी एक स्किन ॲस्थेटिक्स आहे, म्हणजे स्किनमध्ये काम करते. पण कोविडमध्ये मला नाईलाजाने ते बंद करावं लागलं, कारण घरातनंच खूप पैसे जात होते आणि टोटल लॉसमध्ये होते. मग ज्यावेळेस बघा, मी सलॉनमध्ये असताना अँड ॲज अ स्किन ॲस्थेटिशियन आम्ही लोकांना पण काय सांगायचो की CTMP फॉलो करा. 4 गोष्टी, परत 4 पिलर तिथे स्किनसाठी: क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, सनस्क्रीन. इथे ज्यांचं सलॉन असेल त्यांना हे माहीत असेल, किंवा आज बरेच लोक हे CTMP फॉलो पण करतात. मग ह्याचा जर सिक्वेन्स चुकला तर स्किन इम्बॅलन्स होणार, स्किन चांगली राहणार नाही, असं आम्ही लोकांना एज्युकेट करायचो. तसंच CTMP आहे ना, समर्थ सक्सेसमध्ये पण आहे. हे 4ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिला C जो मी इथे कनेक्ट करू शकली तो म्हणजे कंपनी. बघा, आपली सगळ्यात पहिले ही भावना आणा की समर्थ सक्सेस ही माझी कंपनी आहे, हा माझा बिझनेस आहे. हा तुमचा पहिला C आहे. ह्या C मध्ये अजून एक C येतो, CMD. आपले सतीशजी इंगळे सर, ज्यांनी एवढा सुंदर प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उभा केला आहे, त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. ह्या पहिल्या C वर आपण विश्वास ठेवला पाहिजे. दुसरा येतो T, ट्रेनिंग, मीटिंग, सेमिनार. हे आपल्याला घडवण्यासाठी आहे. आपले मेंटॉर, आपले सिनियर आपल्यासाठी हे जे व्यवस्था करत आहे ते कशासाठी, की आपला व्हाय क्लिअर व्हावा आणि आपल्याला एक सक्सेसकडे जाण्यासाठी फास्ट पद्धतीने आपण जाऊ शकतो. मग आपण ट्रेनिंग, मीटिंग, सेमिनार हा जो T आहे हा मिस नाही केला पाहिजे. आणि जे लोक आपल्याला हे मिळवून देतात, म्हणजे आपले मेंटॉर, आपले ट्रेनर, त्यांना सुद्धा आपण टोटली सरेंडर होणं खूप गरजेचं आहे. मग आपले असे मेंटॉर, मी वैयक्तिक माझे मेंटॉर, माझे ट्रेनर जे मानते, ज्यांना मी सरेंडर आहे, ते म्हणजे सर्वप्रथम संदीप उदुगडे सर, की ज्यांच्यामुळे आज लाईफमध्ये 360 डिग्री बदल झाला. आणि दुसरे प्रशांत सर आहे, की म्हणजे हे 2 ट्रेनरमुळे मला असं जाणवलंय की प्रशांत सर आपला व्हाय क्लिअर करतात, क्यों करना चाहिए, अगदी आपल्या झिंजोडतात आपल्याला ते, असं तुम्हाला जाणवलं असेल की आपल्याला जागं करतात, आपलं काय कर्तव्य आहे याची जाणीव करून देतात. सगळं कळलंय, पण आता करायचं कसं, समर्थामध्ये हे दुसरे गुरु आपल्याला शिकवतात, संदीप उदुगडे सर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की वैयक्तिक ह्या 2 सरांना
आपण जर टोटली सरेंडर केलं तर आपलं लाईफ नक्कीच बदलू शकतं. नंतर येतो एम. एम म्हणजे मदर. माझ्या बाबतीतलं सांगते अँड माय फॅमिली, आणि प्रत्येकाच्या बाबतीत पण माय फॅमिली आणि मदर हा पण बेस महत्वाचा आहे, कारण आपण करतोय ते आपल्या परिवारासाठी. जसं आज प्रशांत सर पण बोलले, समाज वगैरे काही नहीं, जिन लोगों को मेरे पे मुझे कुछ प्रॉब्लम आया तो जिनके आंखों में आंसू आते हैं उनके लिए करना है, जी की आपली फॅमिली असते. सो ह्यांना तुम्ही कधी दुखू नका, त्यांचे आशीर्वाद घ्या, त्यांचा सपोर्ट घेऊन तुम्ही या कंपनीमध्ये चांगलं काम करा. आणि नंतरचा जो आहे CTMP, पी म्हणजे पीपल, हा बिझनेस पीपलचा आहे. मग तुमचे पीपल कोण आहे, तर तुमची टीम आहे. तर तुमच्या टीमला तुम्ही साथ द्या. त्यांच्या बरोबरीने मी थँकफुल आहे माझ्या टीमला. आज इथे देशपांडे सर आहेत, पांचाळ सर आलेले आहेत, माधुरी मॅडम पण आलेले आहेत, केदारे सर, प्रतिभा मॅडम. तर असे अनेक माझे टीमचे लोक आहेत की त्यांच्या विना मी झिरो आहे. तसंच तुम्ही पण तुमची पीपल म्हणजे तुमची टीम आहे, त्यांच्या बरोबरीने तुम्ही त्यांच्या सुखदुःखात राहून त्यांच्या ग्रोथसाठी तुम्ही काम करा. त्यांची ग्रोथ म्हणजे तुमची ग्रोथ. थोडक्यात काय तर सिनियर का सर पे हात और टीम का साथ, या जर गोष्टी असल्या तरी तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर हे CTMP मी फॉलो केलं आणि बघा आपल्याला हे सगळं मिळालंय. पार्ट आता आपल्याकडे आहे. जर हे जे लोक काही फॉलो करताय, काही यशस्वी होता, काही नाही होत. इथे प्रत्येक जण डायमंडशिपकडे नाही गेलेला आहे, पण मला खात्री आहे की इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती डायमंडशिपकडे जाऊ शकतो, कारण इथपर्यंत पोहोचणं हे सुद्धा सगळ्या लोकांना शक्य झालेलं नाहीये ना. तर पागलपण जुनूनवाली लोक आज इथे आली आहे आणि आपण बघितलं, प्रशांत सरांनी सांगितलं की असे लोक इतिहास घडू शकतात. तर डेफिनेटली तुम्ही डायमंडशिपवाले लोक आहात. फक्त काय करायचं आहे, सगळ्या गोष्टी आपण फॉलो करतोय, आपण स्वतःलाही अपग्रेड करा. म्हणजेच काय, वेळोवेळी तुम्ही स्वतःला चेंज करा. चेंज हा कॉन्स्टंट असतो. स्वतःचं नॉलेज अपग्रेड करा, स्किल्स अपग्रेड करा, ते डुप्लिकेट करा टीममध्ये. कारण ह्याच्याने लोक जेव्हा जॉईन होता ना, ते प्रॉडक्ट हा नंतरचा पार्ट आहे. पहिले तुमच्या ट्रस्टवरती जॉईन होता त्यांना, आणि ट्रस्ट त्यांना तुमच्यामध्ये केव्हा दिसतं माहितीये का, ज्या वेळेस तुम्हाला तेवढं 100% नॉलेज त्या गोष्टीबद्दल असतं. मग ते प्लॅन असू दे किंवा प्रॉडक्ट असू दे, कारण ते आतून येतं. जेव्हा तुम्ही ते एक्सपिरियन्स केलंय, जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये अगदी दिवस रात्र काम करून तुमचं नॉलेज जर ते हाय लेवलचं असेल तर तुम्हाला सांगतानाही ते ऍट इज जातं. आय टू आय कॉन्टॅक्ट, तो ट्रस्ट लोकांना तुम्हाला देता येतो आणि लोकही हेच बघता की नाही, ह्या व्यक्ती बरोबर माझं भविष्य बदलणार आहे, तर ते तुमच्या बरोबर जॉईन होता. आणि लोकांना ट्रस्ट द्या, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. ह्या गोष्टी फॉलो केल्या तर 100%, मला तरी मी म्हणते 3 वर्ष 5 वर्ष लागले डायमंडशिप टू डायमंडशिपला, पण आता रोडमॅप तयार आहे, सगळं सिस्टीम तुमच्या पुढे तयार आहे. तर तुम्हीही 100% हे अजून फास्टमध्ये अचीव करू शकता. नुकतीच दिवाळी झाली आणि दिवाळी आपल्याला बघा काय शिकवते की अंधकारला प्रकाश हा दूर करतो. तर जसं दिवाळीने आपलं जीवन प्रकाशमय झालंय, तसं समर्थ सक्सेसच्या माध्यमातून आपण आपलं आणि इतरांचं जीवन प्रकाशमय करूया. स्वतःला आणि इतरांना उत्तम आरोग्य देऊया, उत्तम पैशाचं मार्गदर्शन करून त्यांचंही लाईफस्टाईल चेंज करूया आणि लवकरात लवकर सगळेजण डायमंडशिपकडे आणि नुसतं समर्थचं डायमंडने आयुष्यातले डायमंड बनवूया. तर ह्या शुभेच्छा मला तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट.